रेंदाळगावच्या लोकनियुक्त सुप्रिया भरत पाटील यांनी एक कौतुकास्पद उपक्रम राबवलाय। सरपंच पदावर विराजमान होतानाच माझं गाव माझं कुटुंब अशा पद्धतीने कामगिरी पार पाडू असा विश्वास दर्शवला होता आणि त्याचप्रमाणे आज सरपंच सुप्रिया पाटील यांनी मिळालेलं मानधन स्वतः खर्च न करता आपल्या गावातील शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खर्च केलं। यातून गावातील तब्बल 850 विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचं वाटप केलं। लोकनियुक्त सरपंच सुप्रिया पाटील यांच्याकडून रेंदाळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात विविध विकास कामं सुरू आहेत। ही विकास कामं लवकरच पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सरपंच म्हटलं की बऱ्याचदा गावातील महिला सरपंचांचे पती कारभारी म्हणून काम करतात, अपहार करतात आणि विशेष म्हणजे महिला सरपंच म्हटलं की कारभाऱ्याचं राज्य असं पाहण्याचा दृष्टिकोन असतो। मात्र स्वतःचं कुटुंब चालवण्यासाठी शासनाकडून मिळणारं मानधन विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खर्च केल्यानं त्यांच्या विधायक कार्याचं गावातील विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थांकडून लोकप्रिय सरपंच सुप्रिया पाटील यांचं कौतुक होत आहे। यावेळी महिला व बालकल्याण सभापती दया पाटील, दिवाबत्ती सभापती उषा चौगुले, ग्रामपंचायत सदस्या देवकी विभुते, अनिता शिंगे, जनाबाई सादळे, पल्लवी पाटील, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या वृंदा पाटील, उर्दू महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका रेहाना मुजावर, जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका LB सौंदत्ते, ग्रामपंचायत क्लर्क कल्पना जाधव, दीपाली पाटील, अश्विनी कारदगे आदींसह शिक्षिका विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मराठी न्यूजसाठी रेंदाळहून अमोल सवाईराम।